सस्नेह निमंत्रण दूध उत्पादन क्षेत्रामध्ये अग्रगण्य अशा गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादन संघ 49 वर्षाची वाटचाल यशस्वीरित्या पार पाडून 50व्या वर्षी सुवर्ण महोत्सव वर्षात पदार्पण करत असून त्यानिमित्ताने संघाच्या कार्यस्थळावर राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या शुभ हस्ते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत हा सुवर्ण महोत्सव सोहळा सोमवार दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे। या सोहळ्यानिमित्ताने संघातील 1.5 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प तसेच मिल्क क्लोरिफायर मशीन तथा खवा मेकिंग मशीन तसेच पाणी शुद्धीकरण यंत्रणा व पाणी साठवण टँक तसेच नवीन कर्मचारी निवासाची पायाभरणी शुभारंभ या प्रसंगी होणार आहे। यावेळी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाचे चेअरमन मिनेश शहा, वैजापूरचे आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे, कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे, नेवासा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव लंगे, पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशीनाथ दाते, संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ आदी मान्यवरांच्या हस्ते हा सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश आबा परजणे अधिक माहिती देताना म्हणाले। जून 2025 रोजी संघाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने संघावर काही कार्यक्रम आयोजित केलेला आहे। गोदावरी दूध संघाला 49 वर्ष पूर्ण होऊन 50व्या वर्षात संघ पदार्पण करीत आहे आणि म्हणून दूध संघाच्या वतीने जो सोलर प्लांट आम्ही उभा केलेला आहे 1.5 मेगावॅटचा, त्याचा शुभारंभ, त्याचबरोबर क्लिअरिफायरचा शुभारंभ, ऑटोमॅटिक खवा मेकिंग मशीन जे संघाने घेतलेला आहे त्याचा शुभारंभ, त्याचबरोबर कर्मचारी निवासस्थानाचं पायाभरणी आणि पाण्याची टाकी आणि शुद्ध पाणी संघाला देण्याचं यंत्रणा याचा शुभारंभ दूध धंद्यातलं एक जाणकार व्यक्तिमत्व आणि राजस्थानचे राज्यपाल मान्य हरिभाऊ बागडे नाना यांच्या शुभ हस्ते करण्याचं संचालक मंडळाने आयोजित केलेलं आहे। सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे सर्वांचे नेते आणि जलसंपदा मंत्री मान्य राधाकृष्ण विखे पाटील साहेब, राज्याचे कृषी मंत्री मान्य माणिकरावजी कोकाटे साहेब, एनडीडीबीचे अध्यक्ष मान्य मिनेश शहा हे प्रमुख पाहुणे म्हणून असणार आहेत। त्याचबरोबर प्राध्यापक रमेश बोरणारे, मान्य विठ्ठलरावजी लंगे, मान्य दाते सर, मान्य अमोलजी खताळ आणि मान्य आशुतोषजी काळे हे आमदार मंडळी सुद्धा सदर कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं त्यांनी सर्वांनी मान्य केलेलं आहे आणि म्हणून संघाचा हा वर्धापन दिनाचा औचित्य साधून दूध उत्पादक शेतकऱ्यांशी सर्व मान्यवर मंडळी युज करणार आहेत आणि आमचा मानस आहे की दूध धंद्याला सध्याच्या जे काही परिस्थिती आपण बघतो आहोत या सगळ्या परिस्थितीतून मार्गक्रमण करीत असताना ही जी काही मान्यवर मंडळी आपल्याकडे येणार आहे यांच्या ज्या काही सूचना असतील, मार्गदर्शन असेल, याच्यातून निश्चित दूध धंद्याला चालना मिळू शकेल। उद्याच्या स्पर्धात्मक युगामध्ये सहकारी दूध धंद्याला एक चांगली दिशा या माध्यमातून देण्याचा आमचा मानस आहे आणि म्हणून संघाच्या वर्धापन दिनाला आपण हे सर्व मान्यवर मंडळी निमंत्रित केलेले आहे।